विरोधक तुम्ही सांगत असलेल्या 3,000 कोटींच्या विकास कामांचा हिशोब मागत आहे. ज्याला कावळी झालेली त्याला सगळं पिवळंच दिसतं. त्यांची टीका चालू राहणार आहे, माझं काम चालू राहणार आहे. मी काय म्हणत नाही का 100% रस्ते मी केले, पण मागच्या वेळेसपेक्षा निश्चितपणाने जास्तीत जास्त रस्ते केलेले. 3 पिढ्यांचा वारसा तुम्हाला लाभलाय. तुमच्या कुटुंबियाने स्पेसिफिक काय कामं केली? पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला, तीर्थक्षेत्र विकास असेल, आरोग्य व्यवस्था, एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, नॅशनल हायवे असेल. त्यामुळे असं वाटतं बा आपल्या कामाचं कंपॅरिझन त्यांच्याबरोबर होईल. आपणही तेवढं चांगलं काम केलं पाहिजे. मागच्या लोकप्रतिनिधींनी कामं केली नाही किंवा त्यांनी बॅकलॉग ठेवला म्हणून मला एवढे कामं करता येतात. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल यासाठी मला 131 कोटी निधी आणता आला. एअरपोर्टच्या बाबतीतला आहे तोच विषय, नॅशनल हायवेच्या बाबतीतला आहे तोच विषय, विविध रस्त्यांच्या बाबतीतला आहे. तो मिळवण्यात तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली? राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांची मोठी मदत मला मिळाली. मी एका कामासाठी पहाटेच उठवायला गेलो होतो. एवढं सकाळ असून पण फोन लावून मदत केली. तर शेवटी प्रत्येक आमदाराला वाटतं का आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, तशी माझी इच्छा असणं काही त्याच्यामध्ये गैर नाही असं मला जास्त काही नको आहे. आम्हाला पाणी पाहिजे. आपल्याकडे एवढं पाणी आहे का ते दिवसाड पाणी देऊ शकतं. त्या योजनेमधले झाले तर त्यांना रोजही पाणी देता येईल. तर मागच्या प्रतिनिधींना हे काम करण्याची संधी होती, पण ते त्यांनी केलं नाही. परंतु मला समाधान या गोष्टीचं आहे का ते पाणी पुरवठ्याची योजना त्याच्यातलं प्रमुख काम 5 नंबर तलावाचं याच 5 वर्षामध्ये पूर्ण केलं. 3 पिढ्यांचा वारसा तुम्हाला लाभलाय. त्यात तुमचे आजोबा राज्यमंत्री होते, तुमचे वडील 10 वर्ष आमदार होते आणि आता तुम्ही 5 वर्ष आमदार आहात. तर कोपरगावमध्ये तुमच्या कुटुंबियाने स्पेसिफिक काय कामं केली? आजोबा आमदार किंवा राज्यमंत्री पारनेरच्या मतदारसंघामध्ये होते, पण ते खासदार असताना कोपरगावमध्ये BSNL असेल, पोस्ट ऑफिस असेल याची कामं करून आणली. आणि बाकीचे पण शासकीय कामांसाठी जे सेंट्रलशी निगडीत आहे, याच्यामध्ये रेल्वे असेल यासाठी कामं केले. आणि वडील ज्यावेळेस 10 वर्ष आमदार होते त्यांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये फार बिकट परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि दळणवळणाचे प्रश्न होते. कोपरगावमध्ये तुम्हाला माहिती का गोदावरी नदी तालुक्याच्या मधोमध त्या ठिकाणी जाते, त्याच्यामुळे तालुका नदीमुळे नॅचरली डिवाईड झालेला होता आणि म्हणून पुलांचे कामं मोठ्या प्रमाणात त्यांनी हाती होती. कुंभारी धारणगावचा पूल असेल, कोपरगाव इथे छोटा पूल असेल, चासनळी येथील पूल असेल, असे मोठे कामं केले. शासकीय इमारती सगळ्या नवीन केल्या, त्याच्यामध्ये तहसील असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, पशुवैद्यकीय दवाखाना असेल, असे न्यायालयाची इमारत असेल, हे असे सर्व त्यांनी कामं त्यांच्या काळामध्ये केली. आणि तेच माझा पण या 5 वर्षामधला प्रयत्न राहिला. रस्त्यासाठी जेवढे आपल्याला जास्तीत जास्त रस्ते करता येतील तेवढा माझा प्रयत्न राहिला. पाणी पुरवठ्याच्या योजनेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, कालव्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला, तीर्थक्षेत्र विकास असेल, अल्पसंख्याक, तांडावस्ती, आरोग्य व्यवस्था यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केले. एअरपोर्ट असेल, रेल्वे स्टेशन असेल, नॅशनल हायवे असेल याचे कामं मंजूर करून आणले, ते प्रगतीपथावर आहे. असे म्हणजे भरपूर कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या 5 वर्षामध्ये केला आहे. तुमचे आजोबा शंकरराव काळे आणि वडील अशोकराव काळे यांनी विधिमंडळात खूप कौतुकास्पद कामं केले आणि समाजकारण करण्यासाठी तुम्ही राजकारणात आला आहात. एवढे उच्च शिक्षित असून तर मग त्यांच्या या कारकिर्दीचं त्यांच्या कर्तृत्वाचं तुम्हाला काही दडपण जाणवतं? हो, निश्चित जाणवतं. कारण त्यांनी दोघांनी जे काही काम केलेलं आहे त्याच्यामुळं असं वाटतं बा आपल्या कामाचं कंपॅरिझन त्यांच्याबरोबर होईल. आपणही तेवढं चांगलं काम केलं पाहिजे. आणि शेवटी राजकारणामध्ये येत असताना आपण काही ठरवून येत नसतो का काय काम करायचं आहे. लोकांसाठी काम केलं पाहिजे एवढीच फक्त त्याच्यामध्ये भावना आहे. त्यांच्यासाठी प्रामाणिक सेवा करून त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी कमी कशा होतील असा आपला प्रयत्न असला पाहिजे. तो प्रयत्न आजोबांचा, वडिलांचा होता, तसाच माझाही तो राहील असं मला वाटतंय.
आमदार म्हणून तुम्ही फक्त 4.5 वर्षातच जवळजवळ 2900 कोटींचा निधी आणला आणि आताही तुम्ही एक मोठा निधी आणत आहात. हा एक आमदार म्हणून विक्रमच म्हणावा लागेल आणि अजित पवारांनी सुद्धा तुमचे यावेळी कौतुक केलं होतं. मग तुम्हाला असं वाटतं का की यापूर्वीचे जे लोकप्रतिनिधी होते, आमदार होते, त्यांनी विकास कामाचा खूप बॅकलॉग ठेवला, की तुमचाच निश्चय होता की तुम्हाला तुमच्या या कारकिर्दीत तुम्हाला चांगलंच काम करायचं आहे? काय सांगाल? निश्चितच मागच्या काळामध्ये मागच्या लोकप्रतिनिधींनी कामं केले नाही किंवा त्यांनी बॅकलॉग ठेवला म्हणून मला एवढे कामं करता येत आहे. प्रामुख्याने विचार केला तर कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न असेल, यासाठी मला 131 कोटी निधी आणता आला. तो जर प्रश्न मागे सुटला असता तर ही संधी मिळाली नसती आणि तो प्रश्नही सोडवण्यासाठी एवढा निधी आला नसता. तोच विषय एअरपोर्टच्या बाबतीतला आहे, तोच विषय नॅशनल हायवेच्या बाबतीतला आहे, तोच विषय विविध रस्त्यांच्या बाबतीतला आहे. पाणी पुरवठ्याची योजना ग्रामीणची असतील त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये मी प्रस्ताव पाठवून त्यालाही त्या ठिकाणी चांगला निधी आणला. तसेच आरोग्य विभाग असेल याच्यामध्ये मला उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय हे मंजूर करून आणता आले नवीन. तसेच तीर्थक्षेत्र विकास निधी असेल याच्यासाठी पण मला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून आणता आला. ते मागच्या काळामध्ये झालेलं नाही. तीच परिस्थिती अल्पसंख्याक असेल, तांडावस्ती असेल, सामाजिक न्याय असेल, या सर्व विभागांमधून निधी उपलब्ध करून आणण्यामध्ये झाली. कोपरगाव शहराच्या लगत असलेलं म्हणजे कोपरगावमधून जाणारी गोदावरी नदी असेल, तिचं पण नदी संवर्धन योजनेसाठी मला निधी आणता आला. असे भरपूर सारे कामं आहे का ज्या मागच्या काळामध्ये झाले नाही, यासाठी मला निधी आणता आला आणि म्हणून एवढा मोठा आकडा त्या ठिकाणी तयार झाला आहे. तो जरी 3000 कोटी मी सांगत असलो पण तो 3000पेक्षाही जास्त त्या ठिकाणी निधी आहे आणि मला वाटतं का अजूनही त्याच्यामध्ये वाढच होईल. आणि कोविड जर नसता, कोविडची महामारी नसती तर याच्यामध्ये अजून वाढ झाली असती असं मला वाटतं. कारण त्या काळामध्ये शासनाकडनं कामापेक्षा माणसं वाचवणं गरजेचं होतं. तर या सर्व गोष्टीचा निश्चितपणाने मी विचार केला का आपल्याला काम करायचं आहे, प्रश्न सोडवायचे, म्हणून एवढा निधी आणू शकलो. विकास कामांसाठी लागणारा जो निधी आहे तो मिळवण्यात तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली आणि त्या बाबतीत एखादा एक किस्सा असेल तर तोही आम्हाला सांगा. निधी मिळवत असताना आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांची मोठी मदत मला मिळाली आणि त्यांना मी एका कामासाठी पहाटेच उठवायला गेलो होतो. दादा सकाळी तसं काम चालू करता, पण मग त्यांच्या अगोदर मी तिथं पोहोचलो आणि मग म्हटलं मला असं काम आहे. मंजूर बंधाऱ्याचा विषय होता, आमच्या इथलं मंजूर एक बंधारा त्याचं रिपेअरचं काम होतं आणि त्याला त्यांनी एवढं सकाळ असून पण फोन लावून मदत केली. आणि दुसरा विषय एकनाथजी शिंदे साहेबांचा आहे. आता ते आत्ता मुख्यमंत्री म्हणून काम करत आहे, मागे नगरविकास मंत्री म्हणून काम करत होते. तर त्यांच्याकडे आमच्या कोपरगाव नगर परिषदेच्या पाणी पुरवठ्याची योजना असेल त्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेला. आता त्यांच्याकडं राज्यातल्या तर सगळ्याच स्कीमचा प्रस्ताव त्या ठिकाणी जात असतो आणि अनेक लोक भेटायला त्यांच्याकडे असतात. त्याच्यामुळं त्यांच्याकडनं प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी मी अनेक वेळा म्हणजे जवळपास 7-8 दिवस सलग मी त्यांच्याकडे भेटत होतो आणि त्याच्यामुळे त्या दरम्यान बाकीच्याही गोष्टी चालू होत्या आणि एवढी मदत त्यांनी केली म्हणून हा निधी मंजूर करता आला. तर मग हा इंटरेस्टिंग किस्सा आहे. काही दिवसांपूर्वी कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आले होते. त्यांनी तुमच्या विकास कामाचं कौतुक तर केलंच, पण त्यासोबत त्यांनी तुमच्या मंत्रिपदाची एक हिंटही दिली. ते ऐकून तुमचे जे कार्यकर्ते होते त्यांनी भरपूर शिट्ट्या टाळ्याही वाजवल्या. मंत्रिपद खरंच मिळेल का, काय वाटतं? आता शेवटी प्रत्येक आमदाराला वाटतं का आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. तशी माझी इच्छा असणं काही त्याच्यामध्ये गैर नाही असं मला वाटतं. पण तटकरे साहेबांनी त्या कार्यक्रमामध्ये ते बोलून दाखवलं
पण माझ्याकडनं ही अपेक्षा केली का आपण तालुक्यापुरती मर्यादित न राहता इतरही ठिकाणी लक्ष द्यावं. तसा प्रयत्न बघू पुढच्या काळामध्ये करू आपण. एकदा कोपरगावचे प्रश्न तर सोडवण्यासाठी मला प्रयत्न जास्त करावे लागतील, पण निश्चितपणाने जर वरिष्ठांनी ठरवलं तर मंत्रिपद मिळूही शकतं. पण त्याला अगोदर 2024ला आपलं परत एकदा मतदारांनी मला मोठा आशीर्वाद दिला पाहिजे आणि सरकारमध्ये येऊन सरकार तर येणारच आहे, त्याच्यामध्ये वरिष्ठांनी ठरवलं तर ते होऊ शकतं. कोपरगावच्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही 131 कोटींचा निधी आणला. आता 5 नंबर तलावाचंही काम झालंय, पण ह्याला विकास कामं म्हणता येणार नाही असं विरोधक म्हणतायत. पण जे सामान्य कोपरगावकर आहेत त्यांचा पाणी प्रश्न तुम्ही सोडवलाय म्हणून ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहेत का, काय वाटतं? निश्चितपणाने शेवटी लोकांना दैनंदिन गरजा, दैनंदिन ज्या अडचणी आहे त्या सुटल्या तर ते बाकीच्या गोष्टीकडे बघू शकतील. पाणी हे एकदम बेसिक नीड आहे जे प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि तोच माझा प्रयत्न होता. आणि अनेक वर्षांचा कोपरगावकरांची तीच अपेक्षा आहे का आम्हाला जास्त काही नको आहे, आम्हाला पाणी पाहिजे, रोज स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, आमच्या परिसरातले रस्ते व्यवस्थित पाहिजे, गटारी व्यवस्थित पाहिजे, आमच्या इथला कचरा उचलला गेला पाहिजे. ह्या तर गोष्टी पहिले करा, मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींवर आपल्याला लक्ष देता येईल. आणि कुठलंही शहर असेल तिथे जर नागरिकांनी येऊन राहायला पाहिजे असं अपेक्षा असेल तर तिथे सुविधाच पाहिजे. कुठलाही उद्योगधंदा जर कुठल्या परिसरामध्ये येणार असेल त्यांच्या कामगारांना तिथं सुविधा मिळणार आहे का नाही हेच ते उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी पाहतील. कारण की तिथे काम करणारे लोक त्यांनी कामाकडे लक्ष द्यायचं का रोज पाणी भरायला जायचं आणि कचरा टाकायला जायचं का रस्त्यामध्ये खड्डे पाहत बसायचं, हा प्रश्न त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळं निश्चितपणाने 131 कोटीची जी काही नगर परिषदेची पाणी पुरवठ्याची योजना ही मंजूर करून आणली. त्याचा 5 नंबर तलावाचं जलपूजनही झालेलं आहे. ते जलपूजन झाल्यामुळं आता आपल्याकडे म्हणजे कोपरगाव नगर परिषदेकडे एवढं पाणी आहे का ते दिवसाड पाणी देऊ शकतात. आणि बाकीचे राहिलेले कामं त्या योजनेमधले झाले तर त्यांना रोजही पाणी त्या ठिकाणी देता येईल एवढा आपण त्या योजनेमधून तरतूद केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने कोपरगावकरांचा पाठिंबा मला मिळणारच आहे. माजी आमदार अशोकरावजी काळेसाहेब यांच्या काळामध्ये त्यांनी 4 नंबर तलावासाठी रिपेअर करण्यासाठी निधी आणला होता, परंतु काही राजकारण झालं त्याच्यामुळे तो निधी खर्च होऊ शकला नाही. पण 1 ते 4 तलाव असताना पाणी कमी पडत होतं, स्टोरेज कॅपॅसिटी नसली, त्याच्यामुळे त्यांना पाण्याचे दिवस वाढवल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि म्हणून हे 5 नंबरचा तलाव आपण या योजनेमध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये त्याचं काम झाल्यानंतर 1 ते 4 तलावाचं पण काम आपण करणार आहोत. तर मागच्या प्रतिनिधींना हे काम करण्याची संधी होती पण ते त्यांनी केलं नाही. परंतु मला समाधान या गोष्टीचं आहे का ते पाणी पुरवठ्याची योजना मी मंजूरही करून आणली आणि त्याच्यातलं प्रमुख काम 5 नंबर तलावाचं याच 5 वर्षामध्ये पूर्ण केलं. मला असं वाटतं का कोविडचं काळ जर नसता तर जे उद्योगधंदे ठप्प झाले होते किंवा सरकारचंही उत्पन्न कमी झालं होतं आणि आपल्या सर्वांवर निर्बंध होते, त्याच्यामुळं एकंदरीतच आर्थिक घडी सगळी विस्कटलेली होती. ही जर परिस्थिती या 5 वर्षामध्ये नसती तर मला खात्री आहे का आपण याच्यापेक्षाही जास्त निधी आणायला यशस्वी झालो असतो आणि बरेचसे कामं वेळेत चालू होऊन आता पूर्णत्वाकडे गेलेले असते. आणि म्हणून ह्या 5 वर्षामध्ये ते एक समाधान मला मिळालं असतं. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या काळात कोपरगावची जी अवस्था होती ती बकाल होती. तुम्ही अनेकदा कोपरगावची ओळख आता धुळगाव होती असं म्हटलं होतं. आणि आता तुम्ही जे काम केले, एवढे विकास कामं तुम्ही जे केलेत, त्यानंतर ही जी ओळख आहे कोपरगावची धुळगाव म्हणून झालेली, ती तुम्हाला पुसता आली आहे का, काय वाटतं? हो, निश्चितच. मागच्या 5 वर्षामध्ये कोपरगावमधून जे बाहेरगावचे पाहुणे यायचे किंवा कोपरगाव
ग्रामीण भागातले लोक यायचे तर ते कोपरगावला धुळगाव म्हणूनच ओळखायचे, कारण कुठलाही प्रमुख रस्ता त्या ठिकाणी व्यवस्थित नव्हता. गल्लीबोळातले रस्ते तर बाजूला राहिले, पण प्रमुख रस्ते तर किमान व्यवस्थित पाहिजे. पण तशी परिस्थिती नव्हती. पण ती परिस्थिती बदलण्यामध्ये जो काही मी निधी आणला याच्या माध्यमातून सगळे प्रमुख रस्ते तर आपण केलेलेच आहे आणि गल्लीतले रस्ते पण आपण त्या ठिकाणी करणार आहे. आणि म्हणून ही ओळख मला पुसता आली याचंही समाधान मला वाटतं. कोपरगाव शहरामध्ये अजून भरपूर शासकीय भूखंड आहे जिथे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारता येतील यासाठी पण मी निधी आणलेला आहे. तसेच कोपरगाव शहरामध्ये म्हणजे प्रत्येक शहरामध्ये मध्यवर्ती एक बस स्टँड तर असतंच, पण त्याच्या आजूबाजूला जर आपण बस स्टँड प्लस शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं तर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवसाय होतो आणि सेंट्रली लोकेटेड मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे तिथे व्यवसाय चांगला होतो. तशा पद्धतीचं व्यापारी संकुल इतर ठिकाणी शहरांमध्ये झालेलं आपण पाहिलेलं आहे. तसंच आपल्या कोपरगाव शहरामध्ये होणं अपेक्षित होतं, पण मागच्या काळामध्ये ते बसस्टँडचं डिझाईन पूर्ण चुकीचं त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मला बस डेपोचं नूतनीकरण करत असताना मी तिथे आवर्जून त्या बाजूला व्यापारी संकुल ची मागणी केली. ती मंजुरी झाली आणि त्याचं काम आता चालू आहे. तसेच जे काही नगरपालिकेच्या दोन्ही बाजूला मोकळ्या जागा आहे तिथे आपण व्यापारी संकुल मंजूर करून आणलेलं आहे. तसेच बाजारतळाजवळ पण आम्ही व्यापारी संकुल मंजूर करून आणलेलं आहे. असे विविध कामं नगरपालिकेचे चालू आहे आणि शासकीय इमारती पण आपण नवीन करतोय. पोलीस स्टेशनची वसाहत असेल, पोलीस स्टेशन असेल, न्यायालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल, त्याच्यानंतर बस डेपोचं तर मी सांगितलं आपल्याला. अशा इमारती आहे. अनेक तीर्थक्षेत्र जे म्हणजे शुक्लेश्वर देवस्थान आहे त्याच्यासाठी आपण एक निधी आणलेला आहे. कोपरगाव इथून जाणारी गोदावरी नदी इथे नदी संवर्धन योजनेमधून त्याच्यासाठी 20 कोटी निधी आणला आहे, ज्याच्या दोन्ही बाजूनी एक घाट आपल्याला करता येईल आणि चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण करून एक चांगला परिसर त्या ठिकाणी उपलब्ध होईल असं आपण काम केलेलं आहे. तसेच हे सर्व कामं जर झाले तर कोपरगावाचं एक चांगली ओळख किंवा एक चांगलं चित्र आपल्याला लोकांना बघायला मिळेल. आणि मी पण अनेक कोपरगावच्या आजूबाजूला असणारे नागरिकांशी भेटत असतो, तर ते कौतुकाने सांगतात बघ तुम्ही चित्रच बदलून टाकलं कोपरगावचं. आणि बाहेरचे पण पाहुणे म्हणजे लांबचे जे पाहुणे येतात ते पाहून त्यांनाही आनंद वाटतो. अनेक लोकांनी मला जलपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सांगितलं का 5 नंबर तलावाचं काम आपण केलं. हे खऱ्या अर्थाने एक कोपरगावच्या ऐतिहासिक क्षण आहे. एक बऱ्याच वर्षापासूनचा प्रश्न त्या ठिकाणी त्याच्यातून मिटलेला आहे आणि म्हणून धुळगावचाही प्रश्न, धुळगाव नाव हे मला पुसायला आनंद झाला आहे असं मला वाटतंय. कोपरगाव तालुक्यात जी स्मार्ट सिटी होणार होती ती तुम्ही घालवली, त्यामुळे 20,000 तरुणांना जो रोजगार मिळणार होता तोही बुडाला, असे आरोप तुमच्यावर विरोधक करतायत. आता हे स्मार्ट सिटी कुठे होणार आहे किंवा तिचं काय झालं, काय सांगाल? मुळामध्येच मागच्या काळामध्ये समृद्धी महामार्गाचं काम चालू झालं त्यावेळेस ती स्मार्ट सिटी कोपरगाव तालुक्यामध्ये चांदे कसारे या ठिकाणी होणार होती. परंतु काही कारणाने तिथं लोकांचं ते करण्यामध्ये विरोध होता आणि मागच्याच काळामध्ये ती स्मार्ट सिटी हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. याच्यामध्ये माझं जर काही म्हणजे मागच्या काळामध्ये मी प्रतिनिधी नव्हतोच, त्याच्यामुळे माझा काही त्याच्यामध्ये संबंध नाही. लोकांचा त्याच्यामध्ये विरोध होता. आणि दुसरा विषय, ज्या ठिकाणी विरोधकांनी स्वतः जमिनी घेतल्या होत्या त्यांची तिथं ही इच्छा होती का स्मार्ट सिटी हलवली तर आमच्या जमिनीला त्या ठिकाणी भाव मिळेल. आमच्या म्हणजे त्यांनी स्वतः तिथं जमीन घेतली होती आणि त्या जमिनीला भाव मिळावा म्हणून त्यांनी स्मार्ट सिटी हलवली असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आणि राहिला विषय स्मार्ट सिटी कुठे होणार आहे तो सरकार ठरवेल. जिथं कुठं लोक सहमती देतील तिथं ती स्मार्ट सिटी होईल. आत्ताच्या घडीला धोत्रे, लाख, बापतारा या 3 गावामध्ये ती स्मार्ट सिटी प्रस्तावित आहे.
सरकार त्याच्यामध्ये निर्णय घेईल, त्याच्यामध्ये तिथल्याही लोकांनी सहमती दिली पाहिजे, हा त्याच्यातला महत्त्वाचा विषय. आणि निश्चितपणाने आपल्याला स्मार्ट सिटी असेल किंवा कुठलाही प्रकल्प असेल, लोकांची सहमती असणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर लोकांनी विरोध केला, त्यांना जर ते काम तिथे नको असेल, तर कसं काय लोकांचा विरोध जुगारून आपण तिथे काम करावं, हाही विषय आहे. विरोधक तुम्ही सांगत असलेल्या 3,000 कोटींच्या विकास कामांचा हिशोब मागत आहे. वास्तविक तुम्ही केलेली कामं दिसत आहेत सुद्धा, तरीही ते असा आरोप करतायत, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता ज्याला कावीळ झालेली त्याला सगळं पिवळंच दिसतं. त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये बदल लोकांना जाणवतोय. लोकांना बदल जाणवतोय म्हणून मला अजून प्रश्न लोक घेऊन येत आहे. तर शेवटी त्यांना काय वाटतं याच्यापेक्षा जनतेला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. लोकांनी मागच्या 5 वर्षातला आणि आत्ताच्या 5 वर्षातला बदल त्या ठिकाणी बघितला आहे. मी काय म्हणत नाही का 100% रस्ते मी केलेले, पण मागच्या वेळेसपेक्षा निश्चितपणाने जास्तीत जास्त रस्ते केलेले. आणि मी जसं म्हटलो, कोविडचा काळ जर नसता तर बरेचसे कामं याच्यातले पूर्णत्वाकडे गेले असते, किंबहुना जास्त 3,000 तर 5,000 कोटी आणण्यामध्ये आपल्याला यश आलं असतं. एवढं काम करण्याची माझी प्रामाणिक इच्छा होती, प्रामाणिक प्रयत्न होते. तर त्यांना आता काय करावं, ते काही तिथं बोलत राहतील. शेवटी त्यांचं काम आहे विरोधक म्हणून माझ्यावर टीका करणं, म्हणणं का 3,000 कोटी कुठे गेले आणि काय गेले. आपण सर्वांनी पाहतोय का एअरपोर्टचं काम हे आत्ता मंजूर झालेलं आहे, त्यालाच आपल्याला 1,500 कोटी मंजूर झालेले. त्याची आता लवकरच वर्क ऑर्डर होऊन त्याचं भूमिपूजन होणार आहे. त्या माध्यमातूनही भरपूर रोजगार तरुणांना उपलब्ध होणार आहे. MIDC आपली मंजूर झालेली, तिथे पण आपल्याला उद्योग व्यवसाय आणून तिथे पण लोकांना रोजगार उपलब्ध करून देता येतील. पण ती MIDC कोपरगाव शहराच्या जवळ आहे. शहरामध्ये जर प्यायला पाणी नाही किंवा पाणी 8 दिवसाआड असेल, तो कुठलाही उद्योग व्यवसाय विचार करेल का इथं पाण्याची एवढी अडचण आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना तिथं आपण कसं ठेवणार किंवा तिथं कशी परिस्थिती आपल्या लोकांसाठी होणार, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून त्यांच्या टीकेला मी काही भीक घालत नाही. मी जनतेसाठी प्रामाणिक प्रयत्न या 5 वर्षामध्ये केलेले, म्हणून एवढा निधी येऊ शकलेला आहे. आणि त्यांची टीका चालू राहणार आहे, माझं काम चालू राहणार आहे. मी कुठल्याही बाबतीमध्ये असा विचार करत नाही का आपण त्यांनी टीका केली म्हणून आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. शेवटी जनता ठरवणार आहे कोण काम करते, कारण जनता पाहत असते का काय बदल आपल्या परिसरामध्ये आपल्या घरासमोर झालेले. त्याच्यामुळे त्यांच्या विषयाला सोडून द्या. कोपरगाव मतदारसंघात जे शिर्डी एअरपोर्ट आहे त्याचा फायदा कोपरगाव तालुक्यातील लोकांना काय होईल? आपण जर पाहिलं, कोपरगाव तालुक्यामधलं एक शेवटचं गाव काकडी म्हणून तिथे एअरपोर्ट आहे. जवळपास 95% जमीन त्या गावची आहे. त्या गावची परिस्थिती पहिले काय होती आणि आत्ता काय, त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे. तिथे त्या गावामधल्या लोकांना रोजगार मिळालेला आहे. प्रत्येका घरासमोर एक टॅक्सी आहे, त्याच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळतो, त्यांचा प्रपंच त्याच्यावर चालतो. आणि आता नव्याने एअरपोर्टचं टर्मिनल होतं आहे, तिथे फ्लाईट्स वाढणार आहे, त्याच्यामुळे अजून प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होईल, अजून तिथे अर्थकारणाला चालना मिळेल. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी होत आहे. तसेच कार्गो टर्मिनल होते. आपण जर पाहिलं, कार्गोच्या टर्मिनलमधून शेतमाल असेल, हे जो काही टाईम सेन्सिटिव्ह किंवा जिथं कुठं MIDCमध्ये लागणाऱ्या काही कुठल्या फॅक्टरीसाठी माल असेल, तो त्या ठिकाणून आपल्याला पाठवता येईल. म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या माध्यमातून आधार मिळणार आहे. जे काही त्यांना एक्सपोर्ट करायचं आहे, द्राक्षे असतील, डाळिंब असतील किंवा कुठलाही शेतमाल, त्यांना त्या ठिकाणी एक्सपोर्ट करण्यासाठी कार्गो टर्मिनलच्या माध्यमातून चांगली मदत होणार आहे. तिथं जर पाहिलं, काकडी गावामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस एअरपोर्ट नव्हतं, तर लोक सांगायचे का 5,000 रुपये एकराने तिथं जमीन मिळायची. आज त्याच काकडी गावाच्या परिसरामध्ये 80 लाख रुपये एकर एवढी जमीन झालेली. याचं काय परिणाम आहे त्या एअरपोर्टचा, हे या भावावरूनच आपल्याला लक्षात येतं.
त्याच्यामुळे निश्चितपणाने याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे, याच्या माध्यमातून लोकांच्या प्रपंचाला हातभारच लागणार आहे. अशा पद्धतीचं काम त्या एअरपोर्टच्या माध्यमातून झालेलं आहे आणि इथून पुढे पण होत राहील. विरोधकांनी असाही आरोप तुमच्यावर केलाय की आमदारांनी फक्त 2 नंबरवाल्यांचाच धंदा वाढवलाय. याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये कोपरगाव शहरामध्ये गोळीबार झाला. त्याच्यामध्ये 2 गटामधले किंवा त्या लोकांचे भांडणं व्यक्तिगत होते, त्याच्यामधून तो गोळीबार झाला. त्यांचे काय धंदे, कोण काय करतं, याच्यावर माझा काही त्या ठिकाणी अर्थार्थी डायरेक्ट काही संबंध नाही. जर कुठलं चुकीची गोष्ट ते करत असतील तर पोलीस प्रशासनाला मी विनंती केलेली आहे का आपण याच्यामध्ये, तो कोणीही असेल, कुठल्याही पार्टीचा असेल, माझ्या जवळचा असेल, कोणाच्याही जवळचा असेल, त्याच्यावर सक्त कारवाई आपण केली पाहिजे. राहिला विषय रोजगाराचा, तिथे आपल्या कोपरगाव शहरामध्ये जर मूलभूत गरजा आपण जर व्यवस्थित ठेवल्या किंवा सुविधा दिल्या तरच पुढं लोक येऊन तिथे राहतील. नाहीतर मागच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती, कोपरगाव शहराला जर पाणी नव्हतं तर अनेक लोक इथून स्थलांतर करून बाहेर गेले. परंतु आज परिस्थिती का परत लोक विचार करताय का आपल्याला कोपरगाव शहरामध्ये राहायला आलं पाहिजे, कारण की इथं सुविधा चांगल्या निर्माण झालेल्या. विरोधकांना जे काही मी कामं या 5 वर्षामध्ये केली आणि कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडवला आणि बाकीचे अनुषंगिक बाकीचे कामं जे केली, त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये त्यांना बोलायला काही संधी नाही आणि म्हणून लोकांपुढे वेगळे विषय घेऊन जायचे आणि म्हणून माझ्या बदनामीचा प्रकार त्यांनी चालू केलेला आहे आणि म्हणून त्या पद्धतीने प्रचार करण्याचा प्रयत्न ते करत आहे. परंतु जनता सुज्ञ, ते या चुकीच्या प्रकाराला किंवा मी देखील या चुकीच्या प्रकाराला त्या ठिकाणी सपोर्ट करत नाही. मी विकासाच्या बाबतीमध्ये जे काही शक्य होईल, कोपरगाव शहराचा असेल, मतदारसंघाचा विकास असेल, कसा होईल यासाठी प्रयत्न करत राहील आणि लोकांचे प्रश्न सोडत राहील. तर त्यांच्या त्या बदनामीला मी काही भीक घालत नाही. एक सुसंस्कृत, शांत आणि संयमी आमदार म्हणून तुमची ओळख आहे. कोपरगावात मागे एक दहीहंडीच्या कार्यक्रमात 2 गटांमध्ये राडा झाला होता. त्यात भाजपचेही काही कार्यकर्ते होते आणि हाणामाऱ्यात झाल्या होत्या. पण तेव्हा तुमची जी भूमिका होती, तेव्हा तुम्ही म्हटला होतात की आमच्या नादाला लागलात तर ठोकून काढू. एकदम शांत संयमी आमदारापासनं तुमचं हे रुद्रावतार, हे काय बदललं? सर्व आमचे कार्यकर्ते आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे. जर कोणी चुकलं तर त्यांना समजून सांगण्याची भूमिका माझी असते. पण जर विनाकारण त्यांना जर त्रास झाला, त्यांच्या केसाला कुठेही धक्का लागला, तर आम्ही त्याला ठोकून काढू अशा पद्धतीची भूमिका त्या दिवशी मी घेतली. कारण तो प्रकारच त्या दिवशी असा झालेला होता. नाही तर विनाकारण मी एक शांत असलेला माणूस एवढी आक्रमक भूमिका कधी घेत नसतो. प्रसंग तसा झाला म्हणून ती भूमिका घेतली. 2024 मध्ये पुन्हा तुम्हीच आमदार व्हाल, हा आत्मविश्वास कसा काय आला? एवढे कामं मी केलेले आणि बऱ्याच दिवसांपासूनचे प्रश्न होते ते प्रलंबित हे सोडवता आले. म्हणून मला वाटतं की लोक ते प्रश्न सुटल्यानंतर किंवा ते प्रश्न सुटताय हे बघून सुद्धा माझ्याकडे अनेक प्रश्न घेऊन येत आहे. आणि असे लोक जे मागच्या काळामध्ये मला भेटलेले नाही, ते असे नवीन लोक मला येऊन भेटत आहे. त्यांना एक विश्वास पटलेला आहे का माझं काम करण्याची जी काही पद्धत आहे किंवा जे काही मी निधी आणलेला आहे तर हा माणूस करू शकतो आणि म्हणून ते लोक येऊन भेटत आहे. आणि मी वेळ कितीही जरी दिला तरी भेटण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाही. आणि म्हणून मला त्याच्यात जाणवतं आहे का लोकांचा मला त्या ठिकाणी पाठबळ मिळणार आहे, आशीर्वाद मिळणार आहे आणि म्हणून एवढा आत्मविश्वास मला आलेला आहे. तुम्ही 5 वर्ष आमदार होता, तो काळ कसा गेला आणि तुम्ही कोणते कोणते प्रश्न सोडवले? सुरुवातीला निवडून आलो तेव्हा असं वाटलं का आपण विरोधी पक्षामध्ये काम करणार आहे. परंतु जे काही घटना घडल्या त्याच्यामुळं आम्ही सत्तेमध्ये गेलो, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि सरकारमध्ये कामकाज चालू झालं. लगेचच मी
5 नंबर तलावाच्या खोदाईकडे लक्ष दिलं. कारण की मागच्या काळामध्ये समृद्धी महामार्गासाठी ते तलावाचं मटेरियल खोदलं जाणार होतं किंवा घेतलं जाणार होतं. त्याच्या कामाला लागलो. लगेचच ते काम डिसेंबरमध्ये आम्ही चालू केलं. मार्चपर्यंत ते काम बऱ्यापैकी संपलेलं होतं. पण सरकारचं काम चालू झाल्यापासून आपण जर पाहिलं, सुरुवातीला कोविडचा काळ आला. मार्च 2020ला आपल्याकडे लॉकडाऊन लागला आणि तेव्हापासून जवळपास मार्च 2022पर्यंत तर बऱ्यापैकी आपल्यावर निर्बंध होते. लॉकडाऊन बंद चालू किंवा निर्बंध असणं, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, असं सगळ्या गोष्टी असल्यामुळं त्या काळामध्ये सरकारकडे निधीची उपलब्धता कमी असल्याकारणाने थोड्याफार मर्यादा होत्या. पण तरी देखील मी आपल्या कोपरगाव नगर परिषदचं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर करून घेता आली. तसेच विविध रस्त्यांसाठी निधी आणता आला, विविध योजनांमधून आणला. पण त्याचा फक्त त्या काळामधला थोडासा ओघ कमी होता. पण नंतर आपण पाहिलं का कोविड ची महामारी संपली आणि महाविकास आघाडीचं सरकार गेलं. परत आम्हाला विरोधात काम करायची त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली. 1 वर्षभर आम्ही विरोधात असताना पण थोडा निधी आणण्याचा प्रयत्न, शेवटी विरोधात असल्यानंतर थोडे प्रश्न राहतातच. कारण शेवटी सत्ताधारी पक्ष किंवा सत्ताधारी आमदार, त्यांना जास्त फायदा त्याच्यामध्ये होतो. पण त्याच्यानंतर जून 2023मध्ये परत एकदा अजितदादा सरकारमध्ये सामील झाले आणि पुन्हा एकदा जे काही राहिलेले लागलेले कामं होते, त्या कामांना त्याचा उठला आणि ते कामं मार्गी लागले. नवीनही कामं मला मंजूर करून घेता आले. तर असं सर्व या 5 वर्षामध्ये आतापर्यंत काम करताना घडलं. एक फार विरोधात सत्ताधारी, परत दोनदा सत्ताधारी, परत विरोधातमध्ये आम्हाला काम करायला संधी मिळाली. त्यामुळे दोन्ही बाजू कशा असतात हे या 5 वर्षामध्ये घडलं असं मला वाटतंय. कोपरगाव मतदारसंघासाठी पुढील 5 वर्षांसाठी तुमचे काही ड्रीम प्रोजेक्ट्स, काही विजन आहेत का? हो, आता कोपरगाव शहरासाठी आपण भुयारी गटरची योजना जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचं काम पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर ते जे काही भुयारी गटरची योजना झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीचे रस्ते अजून म्हणजे कॉन्क्रीटचे शक्यतो करण्याचा माझा प्रयत्न आहे, जेणेकरून एक लाईफलॉंग शहरामध्ये रस्ते व्यवस्थित राहतील. डांबरी रस्ते थोडे खराब होतात आणि अंडरग्राऊंडचे कामं सगळे झाले का परत खोदाई करण्याचा विषय राहणार नाही. म्हणून परमनंट आपल्याला कॉन्क्रीटचे रस्ते करून देता येतील असा माझा प्रयत्न राहील. MIDCमध्ये मला उद्योग त्या ठिकाणी आमंत्रित करायचे. अजून काही MIDC आणता आली तर त्याचा देखील फायदा कोपरगाव शहराला होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अनेक वर्षांपासूनचा आहे, त्याच्यामध्ये गोदावरी कालव्यांसाठी जे काही पाणी उपलब्ध होतं, लोकसंख्या वाढल्यामुळे पिण्याचं आरक्षण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. तर आता शेतीला पाणी कसं उपलब्ध होईल याला एकमेव पर्याय म्हणजे पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे वळवणं आणि गोदावरी कालव्याची तूट भरून काढणे हे एक प्रमुख काम राहणार आहे. त्याला आता कॅबिनेटनी मंजुरी दिलेली आहे. ते काम करण्यासाठी मोठा निधी लागणार आहे, तर त्याचा पाठपुरावा करणं. तसेच गोदावरी कालवे हे ब्रिटिशकालीन आहे, त्याचं नूतनीकरण काही काळ झालं, पण त्याच्यामधून अजून कशी कॅपॅसिटी वाढेल, एकाच वेळेस 2-3 सेक्शनला पाणी कसं मिळेल, हे सर्व शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं पाहिजे, मुबलक मिळालं पाहिजे, अशी ती त्याच्यामधली भूमिका आहे. तसेच निळवंड्याचे कालवे आपण पाहतो 53 वर्षानंतर कालवे पूर्ण झाले. लोकांच्या आता आपण कालव्याच्या माध्यमातून बंधारे वगैरे भरून दिलेले, परंतु लोकांच्या शेतीपर्यंत पाणी गेलं पाहिजे यासाठी चाऱ्या कराव्या लागणार, त्याचा पाठपुरावा करावा लागणार आहे. उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या धर्तीवर जसं गोदावरी उजवा कालव्यावरनं आपण योजना चालवतोय, तशीच डाव्या कालव्यावरनं जे काही आमचे 7-8 गावं पूर्व भागातले आहे त्या गावांसाठी ती एक योजना मला मंजूर करायची. तसेच गोदावरी
नदी ही कोपरगाव तालुक्यामधून गेली असल्या कारणाने आणि एकंदर जर पाहिलं कोपरगाव तालुक्यामध्ये आमच्याकडे एकच उत्तर दक्षिण रस्ता आहे, तो म्हणजे नगर मनमाड, जो प्रमुख रस्ता आहे. बाकीचे सर्व प्रमुख रस्ते हे पूर्व पश्चिम आहे. त्याच्यामुळे उत्तर दक्षिण हे प्रमुख रस्त्यांचं प्रमाण वाढवायचे, ठिकठिकाणी पूल करून लोकांना दळणवळण सोपं कसं होईल यासाठी प्रयत्न करायचे. जे आमचे बंधारे आहे केटीवेर बरेच बांधलेले गेलेले, त्यांचं रूपांतर पूल कम बॅरेज असं करता येईल का याचा प्रयत्न मला करायचा आहे. तसेच जे काही आमच्याकडे तर डोंगराळ भाग नाही, दर्याखोऱ्या नाही, त्याच्यामुळे पर्यटनासाठी मंदिर किंवा तीर्थक्षेत्र हे एकमेव त्या ठिकाणी साधन आम्हाला आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्र जे आहे यांचा विकास करून तिथे पर्यटन कसं उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करायचा आहे. तसेच गोदावरी नदी असल्या कारणाने तिथे सुशोभीकरण करून तिथे एक चांगला परिसर कसा नागरिकांना उपलब्ध होईल यासाठी काम करायचं आहे. असे विविध प्रश्न आहे हे जे पुढच्या विजनमध्ये किंवा पुढच्या 5 वर्षामध्ये मला करायचे. मूलभूत गरजा तर भागल्याच पाहिजे लोकांच्या. त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, रस्ते असेल, वीज असेल. विजेचे पण प्रश्न कमीत कमी होण्यासाठी पण माझे प्रयत्न असतील. या सर्व प्रश्नांसाठी मी पुढच्या 5 वर्षामध्ये काम करणार आहे. तसेच रोजगार कसा वाढेल, नवीन उद्योग कसे येतील यासाठी पण प्रयत्न करणार आहे. लोकांना एक कोपरगाव बरेच वर्ष म्हणजे आता स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले, त्याच्यामध्ये 40 वर्ष एका कुटुंबाला कोपरगावकरांनी संधी दिली. मलाही आणि माझ्या वडिलांना 15 वर्ष दिली, पण 40 वर्षाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर माझ्या वडिलांचे 10 वर्ष असतील आणि माझे 5 वर्ष असतील. एवढं काम त्या 40 वर्षामध्ये होऊ शकलं नाही. त्याच्यामुळं पुढचे 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त अजून काम करून आपल्या कोपरगाव मतदारसंघाला मला जिल्ह्यात 1 नंबर करायचं आहे. आणि जे शहरं राज्यामध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या शहरांच्या बरोबरीने त्या ठिकाणी आणायचं आहे. यासाठी माझं काम राहील. आणि कोपरगाव ग्रामीण भागासाठी पण एक चांगल्या पद्धतीचं शेतीचं काय म्हणता का उत्पन्न कसं मिळेल, चांगल्या पद्धतीने आम्ही कारखानदारीच्या माध्यमातून भाव देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु जागेवर जास्तीत जास्त ऊस कसा उपलब्ध होईल याच्यासाठी मला ते प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि जास्तीचा भाव दिला तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पण त्यांच्या प्रपंचासाठी मोठी मदत त्याच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून हे सर्व कामं करण्याचा माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात. तुमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल आणि कोपरगावच्या समस्यांबद्दल तुम्ही आज बोललात त्याबद्दल धन्यवाद.